नमस्कार मित्रांनो आज आपण युनिट नंबर फर्स्ट त्यातली फर्स्ट पोएम पाहणार आहोत. पोएमचं नाव आहे अ टीनएजर्स प्रेयर. माझ्यासमोर स्क्रीन आहे. तुम्हाला पुस्तकाची आवश्यकता आहे तर तुम्ही पुस्तक घ्या आणि मी स्क्रीनवरून पोएम वाचणार आहे. तुम्ही तुमच्या पुस्तकाकडेही लक्ष द्या. A teenager's prayer. The poet of this poem is James. There is one girl is there and she is praying for God. God may give us good knowledge, good guidance, and good intellect for do better in my life. So first of all we have to know the meaning of teenagers. Teenagers means in Marathi किशोरवयीन मुलं किंवा मूल. किशोर means into English the age of 13, 14, 15, 16, 17, 18 and 19. Those numbers or those words have teen in the end. So these years of children are teenagers. तर ही जी मुलं असतात ही 13 ते 19 या वर्षातील यांना आपण किशोरवयीन मुलं म्हणत असतो. His body is going to change gradually and that's why there is too much changes in their bodies. So that's why they don't know how to take decision. So this girl is telling to the God or praying to the gods, give me good intellect to take a decision in my life. So I'm going to start this poem. Let's start. Each day brings new beginnings. Decision I must make. प्रत्येक दिवस हा नवीन असतो, नवीन सुरुवात घेऊन आलेला असतो आणि त्या दिवशी मात्र मला एक चांगला डिसिजन घ्यायचा आहे. डिसिजन मीन्स निर्णय घेणे. I am the only one to choose the road that I will take. आणि हा जो मार्ग मी निवडणार आहे, हा जो निर्णय मी घेणार आहे, हा निर्णय घेण्यासाठी मी मात्र इथे एकटीच आहे. द रोड दॅट आय विल टेक. आणि कोणता रस्ता निवडावा तो रस्ता निवडण्यासाठी मी मात्र इथे एकटीच आहे. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. आणि जर मी असा चांगला रस्ता निवडला तर मी यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचणार आहे. Or travel down the darkened road that leads to great distress. आणि जर मी असा अंधकारमय रस्ता जर निवडला, आता darkened means अंधकार, असा अंधकार रस्ता जर मी निवडला तर मात्र मी that leads to great distress. Distress means grief, sad, दुःख. जर असा अंधकारमय रस्ता जर मी निवडला तर मी दुःखाच्या खायत पडणार आहे. म्हणजे जो मी रस्ता निवडणार आहे तो जर चांगला नसेल तर माझ्या आयुष्य सुद्धा खडतर जाणार आहे. प्लीज ओपन ऑफ माय आईज डिअर लॉर्ड. हे परमेश्वरा माझे डोळे उघड. दॅट आय माइट क्लिअरली सी. जेणेकरून मला संपूर्ण सर्व काही दिसेल. म्हणजेच मला जो डिसिजन घ्यायचा आहे तो मी योग्य रीतीने घेईल यासाठी माझे डोळे उघड. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. आणि सत्याच्या बाजूने उभं राहण्यासाठी मला शक्ती दे. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. आणि माझ्यामध्ये जे काही सर्वोत्तम आहे ते बाहेर येऊ दे. म्हणजेच या स्टांजामध्ये काय सांगितलेलं आहे, हे परमेश्वरा मला जो डिसिजन घ्यायचा आहे त्यासाठी माझे डोळे उघडू दे. मला स्पष्ट सगळं काही दिसू दे आणि चांगलं काय वाईट काय याच्यातला फरक मला कळू दे. आणि जेव्हा मला ह्या गोष्टी योग्य रीतीने कळतील तेव्हा मी चांगला मार्ग निवडेल. अँड आफ्टर दॅट आय विल गो टू द सक्सेस, टुवर्ड द सक्सेस. So that's why, oh God,
open my eyes because I want to take a new decision, and from that decision I want to go to the height of a success. Next, help Lord to just say no. काय परमेश्वरा मला मदत कर कधीतरी नाही बोलण्याची. When temptations come my way, temptation means मोह. हे परमेश्वरा मला अशी मदत कर, कधीतरी नाही बोलण्याची मदत कर. जर मी एखाद्या मोहात अडकले किंवा अडकलो तर त्या मोहातून बाहेर निघण्यासाठी किंवा ते मोह मला पडूच नाही म्हणून नाही बोलण्याची मला शक्ती दे, बुद्धी दे. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन. आणि माझं शरीर हे निरोगी राहण्यासाठी मला चांगली बुद्धी दे, आणि जेणेकरून माझं शरीर हे निरोगी राहिलं पाहिजे. अँड फिट फॉर द लाईफ इच डे. आणि प्रत्येक दिवस माझं जीवन जे आहे, माझं जीवन अगदी निरोगीमय असलं पाहिजे याची मला बुद्धी दे, आणि ते माझं शरीर असं स्ट्रॉंग राहिलं पाहिजे. When my teenage years are over, I know that I will see. आणि जेव्हा माझं हे टीनेज म्हणजे माझं किशोरवयीन वय जेव्हा संपेल तेव्हा मला सगळं काही गोष्टी कळणार आहेत. परंतु आता मात्र परमेश्वरा मला तुझी गरज आहे. यू हॅव टू गिव्ह मी द गुड नॉलेज टू टेक अ डिसिजन इन माय लाईफ. आफ्टर द टीनेजर्स I can see what is bad, what is good, but now I can't take a proper decision. That's why God, you have to give me the good knowledge, good intellect to take a decision. That life is lived its very best. That life is lived its very best with our walking next to me. आणि आमचं जीवन अतिशय सुखकर होईल, माझं जीवन अतिशय सुखकर होईल. केव्हा की जेव्हा मी तू जेव्हा पुढे चालत राहणार आहेस तेव्हा तुझ्या पावलावर पाऊल देऊन किंवा तू जो काही मार्ग दाखवणार आहे त्या मार्गावर मी जेव्हा जाईल तेव्हा माझं आयुष्य मात्र सक्सेस होणार आहे, यशस्वी होणार आहे. म्हणून हे परमेश्वरा, ह्या मला किशोर वयामध्ये मला चांगली बुद्धी दे, इंटेलेक्ट दे, आणि त्याच्यामुळे काय होईल तर माझं जे आयुष्य आहे ते अतिशय सुखकर आणि चांगल्या रीतीने जाणार आहे. In this poem, J. Morse has given us good knowledge about a teenage children, because of the teenage children cannot take the proper decisions in their life. Mostly children have lost their career or lost their education in this age. That's why this poem is given us good knowledge about our future. So J. Morse is telling there, we have to pray to the gods. God, you give me the good knowledge, good intellect to take a proper decision in this year. After this teenage over, I can see whatever good and whatever bad, but still now I can't take a proper decision. That's why you have to give me the knowledge or intellect to take a proper decision. अशा प्रकारे इथे ही कविता संपलेली आहे. धन्यवाद.